दुधाच्या आशेने, तसं ते भोग आसक्तीने तो तमगुण त्याला त्या पुण्य संपत्ती करून काहीतरी यज्ञ करायचे काही बी, आणि त्या यज्ञाने पैसा कमवायचा. हे त्या रजगुणी आणि तमगुणी. आणि रजगुण वाढला, तमगुण वाढला की पैसा कमवायचा भोगासाठीच. हा, ही दोन कारण आहेत त्याच्यामुळे. मग तो यज्ञ आरंभतो काय, तर पुण्य करून पैसा कमवायचा. आणि पैशाच्या ठिकाणी 17 अनर्थ आहेत. भोगाची अति गोडी निर्माण झाल्यामुळे यज्ञ अनेक प्रकार अवलंबून पुण्याची संपत्ती मिळवण्याकरता धावतात. त्या यज्ञ यागाच्या विधानात मंत्र तंत्र हवी द्रव्य शास्त्र शुद्ध नसतात. त्यात ते शास्त्र शुद्ध नसतात, ते फक्त गोडबंगाल असतं. वाचल्यावर नाही का माणसं शहाणी व्हायची, सांगा बरं. हा, त्या यज्ञाच्या विधानात मंत्र तंत्र हवी द्रव्य शास्त्र शुद्ध नसतात. त्यामुळे त्यांना कधीच स्वर्ग सुख मिळत नाही. ते नाहीच तर मिळेल कुठून, सांगा. त्यामुळे त्यांना कधीच स्वर्ग सुख मिळत नाही. त्यामुळे असे दुर्बुद्धीचे लोक अविहित आचरणाने फसतात. हे का फसतात? अविहित कर्म करतात, त्यांचे आलेले वाटेचे कर्म सोडतात. विहित कर्म म्हणजे तुमच्या वाटेला आलेले कर्म करायचे. विहित आचरणाने फसतात, अशीच लोक फसतात. हा, कारण ते पैसे कमवायच्या नादात गेलेले आहेत. त्यांनी बुडवलं नाही, ही विद्याच म्हणजे त्यांचं कर्म तसं आहे ना. कलियुगाची ख्यातीच ते. सतयुग संपायचं होतं आणि कलियुग निघायचं होतं. तर कलियुग म्हणतोय आता कलियुगात तू लय ताप देऊ नको बरं, सतयुगाला म्हणतो. तर सतयुग म्हणतोय मी काही ताप देणार नाही. कलियुगात ज्याच्या त्याच्या कर्माने जो तो जाणार आहे. आणि कलियुगात फक्त काय होणार आहे, लालसा स्वार्थ मोह वाढणार आहे. त्याच्यामुळे ते खलास करणार आहे. म्हणजे कसं काय? हा म्हणलं तसं. दोघं भाऊ सख्य भाऊ निघाल्यावर सोन्याचं हरिण दिसतो. म्हणजे मारा काय, आता साधा हरिण मारलं तरी त्याला केस होती त्याच्यात. तर सोन्याचा हरिण मग त्यांनी मारून ठेवलं आणि म्हणलं दिवसा नको मागायला नेहाला. कुणी बघितलं तर त्याला हिस्सा द्यावा लागेल, नाही तर लगेच पत्रकार परिषद घेऊन म्हणे यांनी मारलं की लगेच त्याच्याकडे जाईल. म्हणून ते म्हणलं काय कर, मी इथंच ह्याच्यापाशी बसतो आणि तो आपण संध्याकाळी जा, सांगून डबा बी घेऊन ये आणि मग घरच्याला सांग आम्ही जरा शिकारीत गुंतलेलो इथं, आम्ही संध्याकाळी जरा उशिरा येतो. तो बारका भाऊ गेला तिकडं डबा आणायला. तर मोठा भाऊ म्हणते हा ह्याला म्हणलंय मी अर्धा द्यायचं, पण तर लग्न नाही काय नाही, त्याला अर्धा देऊन मग काय करू. ह्याला काय करू आपण, आला की खलास करू. काय होईल हे अख्खं सगळं आपलंच होईल. कुणाचा प्लॅन? मोठ्या भावाचा. आणि तिकडून डबा घेऊन येताना म्हणलं आता त्याचं काय, बारक्या भावाचा विचार. आता त्याचं बायका पोरं झाले, ते सगळं त्यांनी भोगलंय. आता त्याचं काय राहिलंय आता, आणि त्याला काय द्यायची गरज आहे. हे सगळं घेतलं म्हणजे मी लग्न करेन, मुलं बाळ होते आणि मग माझा बी श्रीमंत माझंच होईल, त्याला काय करायचे. मग त्यांनी येताना काय केलं, डब्यात काय घेतलं, वीज घातलं आणि आला डबा घेऊन आणि ह्याने तयारीच केली. हा डबा बिबा सोडला, बसला, ते कवा खाते वाटत जाऊ. त्याच्या तयारीने त्याने खूप असला चाकू पाठीमाग. तो खलास झाला. म्हणला जाऊन दे आता, चांगला उशीर होऊन दे आता, ह्याचं काय तर झालंय का, आता आपण काय करू, जेवण घेऊ. हे असं होतं की ही जी परिणाम आहेत ना या शेतात. आता ते घेणारी अडकली आणि देणारी अडकली. हा सांगा असं होतं. ही
ही फसवेगिरी अशी होती. आपण दुसऱ्याला फसवायला गेलो, लोक भोग आडवे आले आणि त्याच्यामुळं ते गुंतून गेले त्याच्यामध्ये. पहा, त्या अभिहित आचरणाने फसतात, त्यांना फळ न मिळाल्यामुळे. आणि त्यांना ते फळ मिळत नाही. न मिळाल्यामुळे त्या अपुऱ्या कामामुळे त्यांच्या स्वर्गात क्रोध, सर्व अंगात क्रोध उठत असतो. मनाची इच्छा पूर्ण नाही झाली की मग काय होतो, क्रोध येतो. ते त्याचा सक्का भाव आहे इच्छेचा, कामाचा. काम पूर्ण झाला तर बरं, काम नाही पूर्ण झाला तर क्रोध उठलेलाच. मग सर्व अंगामध्ये क्रोध उठतो. मग यज्ञाचे विधान सांगणाऱ्या, जो यज्ञाचे विधान सांगणाऱ्या पुरोहितावर, वेदावर आणि वेदविहित कर्मास रागवतात. ज्यांनी केलं त्याच्यावर काय करतात, ते रागवतात. त्यांची निंदा करू लागतात. त्यांची काय कारण आम्ही एवढं यज्ञ केले पण आमच्या मनासारखं झालं, त्याची निंदा करू लागतात. ज्याप्रमाणे आंबील माहिती का, आंबील व पेज शिजवून पुष्कळ दिवसांनी सडल्यावर विटल्यावर त्याची काय होती, कडू दुर्गंधी वास येते. कोरफड असते, कोरफड जशी जशी पिकते तशी तशी अतिशय कडू होते. कोरफड जशी पिकन तशी कडू होते. होतं का माहिती, इतके जवळ असते. त्याप्रमाणे हे उदाहरणे दिले दोन. त्याप्रमाणे इच्छा कडू होते, त्याप्रमाणे इच्छेचा विघात झाल्यामुळे अति उग्र क्रोध वाढतो. त्यामुळे इच्छेचा जर नाही झाली मग अति क्रोध वाढतो. क्रोध म्हणजेच खरोखर कालिया नाग आहे. कोणचा नाग मारला होता कृष्णाने, किती भागवत ऐकले, कळाला का कालिया कोणता. मग मला वाटतं खरंच समुद्रातला कालियावर उभा राहिलाय. आपलं भाग्य. आणि हे जर डोक्यात बसलं तर काम आहे. कोणचा, आणि अजून त्याच कथा चालल्या. कृष्णाने मग त्या गावात कालिया नाग मारला. पण कोणचा कालिया नाग, तर तो क्रोध मारला. क्रोध. मग आज क्रोध मारला तर आज नाही का कालियाला मारित आपण. आणि आपला मारायची गरज नाही. आपण मग त्या विवेकावर येतोय. गुरुची कृपा, वैराग्य हे गुरु आधी देतो. त्याला सगळ्यात पहिला विवेक देतो. नाही तर आपली भरकंती कमी नसती झाली. सगळ्यात पहिला गुरु काय देतो आपल्याला, आशीर्वाद म्हणजे विवेक आहे त्याच्यात. म्हणून सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मज हृदय सद्गुरु कशाला, अरे तेने तारिलो म्हणून विषय साध्यादरू विवेक. त्यांना विवेक कळतो आणि त्या विवेकाने कामच नाही सावरतो. देहाबद्दल ज्याच्यात काम क्रोध उठतात, कशात, देहधर्मात. तो देहधर्मच मी नाही, ते मुळासकटच कापून टाकतात. त्याच्यामुळे विवेक असा फुलतो. जे नाही त्याच्याबद्दल तो पळापळीन यज्ञ ते पहिलं होतं म्हणले. आता यज्ञाने फक्त कलियुगी उद्धार. ज्याला हरीच्याच नामीने कळालं ना, समजायचं हा नेक बुद्धीचा आहे, नेक कर्माचा आहे. पण हे का वात्या जाळीत निघाला की समजायचं ह्याचं बी काहीतरी, याला पुण्याचे पैसे कमवायचे आणि त्याच्यात ह्याला फसायचंय आणि पुन्हा काळात दोंड घेऊन आपल्याकडेच येणार आहे. असं केलं तुम्हाला सांगितलेलं कळत नाही ना, मग करा तुमच्या. सतयुगाने सांगितलं होतं, ही कुणी मी काय करणार नाही, ते त्यापल्याच लोभाने ते फसणार आहे. सतयुगाने सांगितलंय कुणाला, कलियुगाला. आणि कलियुगाने ऐकावा काय, की कलियुगी उद्धार. ही भाषाच लय सोपी आहे कळणाराला. हा, भाषा लय सोपी. बघा मग क्रोध म्हणजे खरोखर कालिया नाग आहे. लिहून घ्या कुठंतरी, वाटलं तर मनात टेप करा. आणि असली जी गोष्ट आहे ना,
ते पुन्हा पुन्हा नाही जीवनामध्ये आपल्या सांगा. हा, क्रोध म्हणजे खरोखर कालिया नाग आहे. तो द्वेषाचे फुंकर देत असतो. कशाची फुंकर देतो काळ्या? ते द्वेष. एकामेकाबद्दल तो काळ्या नाग काय करतो? द्वेष पसरवतो. कशाला जाता तिकडं, आमचंच बरं आहे, इकडं चला. ते काय करतो? तो काळ्या नाग काय करतो? सत्यापासून ते द्वेषाचे फुंकर टाकतो. त्याच्यामुळे तिकडं तुम्हाला वडीत नाही. तुम्हाला तर इकडं देवाने विवेक दिलाय, त्याच्यामुळे तुम्हाला वड. पण तो काल्या नाग काय करतो? फुंकर टाकतो द्वेषाचे. काय काय आहे? मग ते फुंकर बसली की ज्याचं ओके तो इकडे या. आणि जो घुसला मग काय थोडं तिडक ते ठिगाळलेला आंबा असतो ना, काळा पडतो थोडा, मग ते कधी कधी तेवढ्या पुरता तरी नाचतो. खरं का खोटं, खरं का खोटं, तेवढ्या डागाळलेला आंबा होतो, तेवढ्या पुरता ते काळा होतो तिथं. हा, स्वतःच्या पुढीचा मोठेपणा मांडतो. आणि मग तो काय करतो? स्वतःच्याच मोठेपणाचा पूज्यतेचा मंडप घालतो. कारण त्याला आता ऐकणार कुणीच नसतं ना. त्या सारख्या मनाच्या अहो तुम्हाला श्ले येते असं वाटायचं त्यांना, म्हणत कुणीच नव्हतं. पण मग ही तिकडे जायला लागलं, त्यांच्या पुढं कोण येते? मग ती काय स्वतःच्याच पूज्यतेचा मोठेपणा मांडतो. आणि वेद, देव, गुरु, काय काय शब्द घेतले? वेद, देव, गुरु, साधू, संत यांच्या निंदेच्या विषारी श्वास सोडतो. समजून जायचे काय? यांची निंदा करायला लागली, विषारी श्वास सोडतो. मग तो कालिया नाग, कालिया नागाचं काय काय वर्णन आहे ते सांगतात. हा, श्वास सोडतो. असा तो बापडा क्रोधाचे वसतिस्थान आणि तमगुणाचा चव्हाटा होतो. आणि मग खऱ्या सोन्याची नाणी जिथे विकतात त्या ओठ्यावर यज्ञरूपी हिनकस खोट्या नाण्याची विक्री सुरूच असते. हे खोटी काय खोटी नाणी येते तर मंडप 3 एकराचा 25-25 हजार रुपये पुढे बसतात. आपण म्हणलं ना 25 रुपये सध्या नका देऊ, पण ही खरा कालिया नाग पळून घ्या, आपल्याकडे कुणी येणार नाही. म्हणून ह्या चव्हाट्यावर बेंटेक्स विकायला बसतात ते. आणि तिकडं सगळी मात्र उड्या पडणार. पहा, यज्ञरूपी हिनकस खोट्या, हे यज्ञरूपी चाललेत ना, ध्यान ठेवायचं. हे वाचल्यावर कोणी जाईन का तिकडे करायला? अमुक करतो तमुक करतो म्हणल्यावर सांगा. म्हणून ज्याला, म्हणून ते म्हणतात आपुलिया हिता, जो जागलाय कशाला? आपलं हित व्हायला. आणि त्याचं तर त्याचं हितच होईल. पण धन्य माता पिता, त्याच्या मात्या पित्याला सध्या धन्यता जाईल त्यांनी हित केलं तर. मग त्याच्या हित केल्यावर काय होईल? कुळी, कन्या, पुत्र होती जे सात्विक येणार. तो सत्वगुणात सोडून गेलेला परत येणार जर तुम्ही हित केलं की. हा, कुळी, कन्या, पुत्र होती जे कुणाच्या? अजून काय करतो त्यो? गीता भागवत करीती आणि अखंड चिंतन विठोबाचे. अखंड कशाला म्हणते सांग? सारखं चालू. हे शब्दात झालं, हे झालं शब्दात. अखंड या शब्दाचा अर्थ काय? याच्यासाठी वेदामध्ये एक शब्द आलेला आहे, वेष्टी आणि समष्टी. वेष्टी आणि समष्टी. वेष्टी म्हणजे आणि समष्टी म्हणजे काय? वेष्टी म्हणजे एक वस्तू आणि समष्टी म्हणजे विश्व. आता ही एक वेष्टी काय झालाय? कल्पना विस्तार आहे. कशाचा? वेष्टीचा सगळा विस्तार आहे, त्याला समष्टी म्हटलंय. पण वेष्टी कसा आहे? त्याचाच विस्तार मानल्यावर. पण त्याची कल्पना म्हणजे वेष्टीचा, समष्टीचा विस्तार आहे. मग आता ही समष्टी, मग ह्या दोघांच्या मध्ये काय आहे?
अंतर आहे ना, हे अंतर आहे ना, हे अंतर, हे दोन्ही एकच आहे हा विचार करणे, त्याला अखंड म्हणतात बरं का. आता ह्याच्यात काय फरकच राहिला नाही, त्याला अखंड म्हणतात. ही फक्त केवळ आणि केवळ अनुभवाची, नाही ते हे नाहीच आहे, कुठं भेटूच शकत नाही. हा, कारण वेष्टीचाच सगळा कारभार आहे. त्या एका वस्तूचा का बिजची झाले तरू, का भंगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. मीच हे जग नटलेलो आहे, त्याच्यात अखंडता, त्याच्यात एकच अनेक झाला हा, त्याच्यात ते येते, त्याला अखंड म्हणायचं. बस आता खंड दुसरा राहिलाच नाही. तर श्वास घेणं आणि सोडणं, त्याच्यात जे अंतर आहे ना, ते अंतर एक झालं म्हणजे त्याला अखंड म्हणतात. घ्या आता हे भाषाच, हे कुणाला कळणार नाही, पण आता थोडं थोडं तर तुम्हाला वर चढवावं लागल ना, तर मेळ बसन ना. हा, तर मेळ बसन. सांगा, ते एक होणं, तुम्ही आणि ते एक एकच आहेत, आणि ते एक झालं म्हणजे त्यालाच म्हणतात एक नाम आणि द्वैत नाम. तुम्ही जे दोन घेणार आणि सोडणार म्हणता ना, ते दोन नाही, एकच आहे. आणि ते एक होणं, याच नाव आहे अखंड. त्याचं नाव आहे अखंड. हा पहा, पण ही गोष्ट ह्यांना कळणार आहे काय? यज्ञवाल्याला नाही, हे फसले तिकडे जाऊन. हा पहा, मग यज्ञरूपी हिनकस खोट्या नाण्यांची विक्री सुरू होती तिथं. खोट्या नाण्यांची नित्य गप्पा, ह्यांना बी तसेच कर्म तसे. मग त्याच्यात ते चव्हाट्यावर बसून काय मंडपन काय त्याच्यात चाललेलं आहे ते. हा, सुरू करते. जो प्राणी भेटेल त्याला जारण, मारण, स्तंभन, मोहन, उच्चाटन इत्यादी आभिचार, व्याभिचार गाच्या कर्मकांडे प्रवृत्त करतो. जो बी भेटल, कुणी भेटल, जारण, मारण, स्तंभ, कशात तरी अडकतोच, कशात तरी अडकतोच. मग कर्मकांडाचे प्रवृत्त होते, कर्मकांड करायला होते. जिथं संत करू नका काही, संत संग धरा आणि पुरवीचा दोरा, त्याचं नाव संत भेट. आणि काही करायला येत असेल ना तुम्हाला, तर समजायचं अजून कुठं तरी आपल्याला कमतरता. सांगा ना आपल्याला काय काय करायला, काय केलंय आपण, काय कळतंय सांगा ना, विचार करा. काय एक रूप केलंय आपल्या स्वरूपाची, वेगळं ठेवलंच नाही. आणि काय केलंय हे असे बघा ना, काय काय कुणाकुणाची कोण कोण फसलेलं आहे आणि काय काय चाललंय. केवळ रजगुणाचा फरक. आणि त्या रजगुणाला सत्वगुणाने सोडलं, आणि सत्वगुण गेल्यामुळं तमगुण गेला. तिथं भोगाची इच्छा प्राप्त झाली, आणि पुन्हा पुण्यकर्माच्या माग लागले, स्वर्ग सुखाच्या माग लागले, आणि एवढा इच्छा नाही तृप्त झाली, तर इथपर्यंत आणलंय त्याला. चव्हाट्यावर बसून खोट्या नाणी विकायला बसले, सत्य तर बाजूला काढले. ते कारण त्यांची निंदा करतात ना. हा, निंदा करतात त्यांची. पहा, पण आपण स्वतः खेचरी, भूचरी इत्यादी बाह्य मुद्रा लावून बसतो. नक्कीच सोंग बगळा असतो ना, नदीच्या कडे पांढरा शेपत असतो, आणि असा बसतो. म्हणलं काय बघ ध्यान लावून बसला, पण तो कमान बगळा असतो ध्यान बसलेलं तिथं. असा बघा नदीच्या कडेला ना, असा बसलेला असतो, कमान असतो, पांढरे शुद्ध कपडे घातलेले. बगळा माहिती का तुम्हाला? नदीच्या कडेला वाट पाहत बसतो. हा, भक्ताची वाट पाहत बसतो. त्याचे भक्त कोण आहेत? मास. आणि आतून हल्लं तसं बघ ध्यान बी काही कामाचं. पण मग ते ह्या सगळ्या मुद्रा लावून बसते. मला एक जणांनी विचारलं होतं की तुम्हाला कोणची मुद्रा दिली? त्या हरिपाठात आहे ना, लावणी काय मुद्रा ते पाचवी, लावणी दर्शन हरिदिशे. मग ते आता नातांचं संकुचित झाला,
तर नाही कळत. मी म्हणलं माझ्या बाबाने मला तसल्या मुद्रा बिद्रात काही सांगितलेलं नाही. मला जे आणि जास्त शहाणपणा करू नये. आपल्याला जेवढं दिलंय, जेवढं कळालंय तेवढंच सांगायचं. कदाचित जर त्याच्यात काही चुकलं तर बाबा म्हणते ना तसं नाही हे असं आहे, तर मग आपला फायदा होईल. पण आपण शहाणपणा करीत बसलो ना, बाबा आपल्याला काही बोलणार नाही. हरिपाठाचा ते म्हणले हरिपाठाचा पंडिताकडे जा. मी सांगायला पुढे आलोय तुम्हाला, आणि मला माहितच नाही म्हणून मी सुटलो. आणि बाबा म्हणायचे सगळ्याला सांगायचं असं काय तुम्ही गुत घेतलंय काय गुत घेतलंय का? आपल्याला जेवढं माहिती आहे, आपल्याला जो अनुभव आहे ते सांगायचा. बाबाच्या घरी गेलो, बेसन भाकर खाल्ली, नाही तर गुलाबजामुन खाल्ले, जे खाल्लं ते उग बाबांनी बेसन भाकर चारली असेल आणि मग श्रीखंड पुरी सांगितली कसली असते म्हणलं माहित नाही, मग काय म्हणणार? हा, आमचा आपला जो रट आहे तो आहे जे झालंय ते. मग ते म्हणले मग काय तुम्हाला माहिती? म्हणलं आम्ही कुठं तुम्हाला म्हणलो काय माहिती, आम्हाला काहीच माहित नाही. पण मग म्हणले कोणची मुद्रा दिली तुम्हाला? मी म्हणलं आम्हाला दिली ज्ञान मुद्रा. कोणची दिली? माझे सुख मज आणि दिदली प्रेम कळा ही दिली आम्हाला. याच्यापेक्षा आम्हाला असलं का नाही म्हणलं काय अभंगातच तुम्हाला प्रमाण ते बी संतांचं नाही. मग शोध तुझं तू शोधा. ते खोटं नाही म्हणलं मी, ते कुठं खोटं म्हणलं मी. ते प्रमाणे हे बी प्रमाणे, पण हे भेटल्याशिवाय ते कळणार नाही. हे जे काय आहे ना ते योग्यांचे, आणि ते तुम्हाला हे सहज आसनावर बसवले बाबांनी आपल्याला. ते देऊन प्रेम मुद्रा ज्ञान मुद्रा देऊन सहज त्या आसनावर. नाही तर काय आपण आपल्याला काय कळत होतं सांगा ना त्या गोष्टी. पण हे कर्मकांडात गुंतले, त्यांना ते नाही भेटल्यामुळं हे नाही. आणि आपल्याला बी माहित होतं का? पण ज्याचं कर्म नेक आहे ना त्याला तसा भेटणार. नाही तर मग असे कर्मकांडामध्ये प्रवृत्त करतो आपण. स्वतः खेचेरी बुचेरी बाह्य मुद्रा लावून बसतो, किंवा दुसऱ्यालाही तसेच करण्यास सांग. आणि दुसऱ्याला बी सांगा. आता ही इकडचे लग्न झालंय, 2 पोर आहेत, पोरगी लग्नाला आली, आणि हा जर 5 वर्ष हवा खाऊन जगतोय त्याच्या मागे लागल्यावर हा कोणचा शहाणा म्हणायचा का? तर जे संन्यास घेऊन गेलते माझे विठ्ठल पंत माऊलीचे वडील, त्यांना सध्या त्यांच्या गुरुने सांगितलं राजा हे काय बरोबर, तू माझी आज्ञा आहे, तू जा ग्रस्त आश्रमामध्ये आणि तू खुशाल प्रपंच कर, संसार कर, आणि त्यातच तुला काय प्राप्त व्हायचंय ते होणार, इकडे येऊन नाही. असा बहादर भेटावा. ते जर आताच्याला जर खरंच ज्ञानेश्वरी वाचले, माऊलीचं चरित्र वाचलं, असे बोंबलत फिरते का? विचार कर की त्यांनी घेतल्याला, त्यांनी बी असंच केलं, लग्न केलं पुन्हा संन्यास घेतला, पण गुरुनी मान्य केला का तो? आणि आता काय चाललंय? लोक तशीच उरफाटा कायदा चाललाय. पण खरं भेटणार कर्मकांडातच गुंतणार. पहा, किंवा दुसऱ्यालाही तोच करण्यास सांगतो, मग दुसऱ्याला तेच सांगणार, त्यांनी जे केलंय तेच सांगणार. सांगा याप्रमाणे जगात स्वतःच्या पाप आचरणाने इतर प्राण्यांच्या पापाकडे प्रवृत्ती उत्तेजित करतो. त्यांनी जसं केलंय, पण त्या पापालाच नाव काय ठेवलंय त्यांनी? स्वर्ग सुख. ह्यांना काय सांगितलंय? स्वर्ग सुख भेट, तुम्हाला अमुक होईल तमुक होईल. आणि त्यांना करायला काय लावतंय? देव बी पाप करतोय, ह्यांना बी काय करायला होतंय? पापच करायला होतंय. पण त्याच्यात गोंडस नाव काय ठेवलंय? तुमचं कल्याण, तुमचं असं असं होईल, तुमचं सगळे काम, हा गाडी बंगला, ह्याला स्वर्ग सुख म्हणतात. दुसरं कशाला म्हणतात? ह्याला स्वर्ग सुख म्हणतात. हे सगळं तुमचं होईल. हे खोटं तो पाप कर्मच करायला होतंय. पण ह्या सुशिक्षित माणसाने एवढे पैसे जमितात, त्यांना वाटतं आम्ही म्हणजे काय केलंय.
हे फक्त पापच करतात. तू काय मागत आहे? हम्म. सांग. कोणाशी बोलताना स्वधर्माचा पाडा. प्रत्येक वाक्यात स्वधर्माचे प्रकार किती. वर्ण आश्रम परत्वे, नित्य नैमित्तिक कर्मे, काम्य निषिद्ध. हे शब्द सध्या ना एकाच्या बी कानावर नाही तर ऐकायला येणार. एक एक शब्दाचं काय काम्य कर्म काय, निषिद्ध कर्म काय, नित्य नैमित्तिक कर्म काय, विहित कर्म काय, कोण सांगायला लागलाय आणि कोण कळून घ्यायला लागलाय. ते ते सांगितलं तरी वाचितच नाही, पुढं बंद असते आणि त्यांचं वेगळंच काय वाचित. वेगळंच म्हणजे तुम्हाला ते तिकडं न्यायचंय ना. हे सांगितलं तुम्ही बरी येता ना इकडे. ते बंदच असतं समोर. बंदच ठेवून मग त्यांचा अभ्यास किती. आपण असं उघडं होऊन वाचितो. इकडं उघड्याकडे कुणी जाणार नाही. हे एवढं ओपन आहे ना. तिकडं जिथं बंद करून त्याच्यावर पट्टी बांधली आणि इकडं असे खाली काही लावले तिकडं जाणार. आणि ओपन अशा ओपन कडनं ही तर कलियुगाची ख्याती आहे. काम्य निषिद्ध प्रायश्चित्त कर्मे त्यांचे उपसर्गवाद यांचे मोकळे विवेचन करून वाचतो पण स्वतः मुळात निषिद्ध कर्म करून अधर्माची खाण उघडतो. हे वाचितो पण स्वतः मात्र हे आता एवढं पटकीन वाचून तुम्हाला नाही कळालं. स्वतः मात्र अधर्माची खाण तो उघडतो. ती एकदा उघडली की मग एका मिनिटीने उडी टाकून तर बाकी पुन्हा बघणार. त्यांनी 5,000 दिले होते. खाया का नसताना मी 10,000 द्या आणि त्यांनी 10 दिलं. त्यांचं एक कर जाऊन द्या. कुठं आपलं माग जाऊन द्या एक. कारण यादीवर नाव आहे ना. ह्यांना काय म्हणायचं सुशिक्षित. ह्यांना सुशिक्षित. आणि पुन्हा हेच काय बाबा आंधळा. आणि त्यांनी ना कुठं सांगत तिथं पाणी लागत. आणि आमच्या इथं आणला होता 3 गोल फेल गेले. ते हे कुणी सांगतच नाही. हा त्या अलीकून झालंय ना ते त्यांनी आणले होते. त्यांनी 3 पॉइंट सांगितले. एकाला पाणी नाही ना. आणि आधी मला म्हणजे आमचे बाबा आहेत ना ते असे म्हणलं बरोबर का. मला तसं कळण्यासाठी त्यांना माझ्याकडं थोबाड नाही घेऊन येण्यासाठी तसं केलं काय देवाने. 3 बोर फेल गेले म्हणून. विचार कर. ज्याच्या नशिबात आहे ना त्याला कुठं बी पाना फुटते. सांग. आणि त्याला पाप अधर्माची खाणच उघडते म्हणते. कारण जाणलं नाही बुजलं नाही. बरं त्यांना मग आता तेच आंधळ आहे. त्याला नीट रस्ता कळणार तर पाणी गावा कळायचं. सांगा. पण आपण कुणाचं नाव घेत अनुभव पाहतो पण काय करणार. सांगा. त्या एका अधर्मिकाच्या संगतीने आणि त्या एका काय म्हणलं तुला जसं समजा काय या बाबा सांगतात. बाबा म्हणजे एक असाच कंपनीचा शेट होता. आणि हा मिलिटरीतून रिटायर झाला. आणि रिटायर झाल्यावर तो वॉचमॅन म्हणून कामाला होता त्या कंपनीत. आणि त्याला असं कळलं त्याला शेट बाहेरगावी जायचं. आणि कळल्यावर मग ते शेटला म्हणलं शेट तुम्ही काय उद्या जाऊ ना. तुला माहिती का अब्जावधीचा व्यापार आहे माझा. मी बाहेरगावी मीटिंग आहे. मी सगळ्याला सांगितलंय आणि तू कुशाला जाऊ नका म्हणतो. म्हणला केवढ्याची असू दे अब्जावधीची असू पण साहेब मी तुमच्या पाया पडतो पण जाऊ नका. तेव्हा म्हणला त्याचं 2 दिवस तर ऐकलं नाही. पण तिसऱ्या दिवशी म्हणला एवढा असा म्हणतोय ऐकू म्हणला. आणि गेला नाही. पण दुसऱ्या दिवशी लगेच पेपरमध्ये बातमी त्या ज्या विमानाने जाणार होता ना त्या विमानाचा ॲक्सिडेंट झाला. त्यातला एकही माणूस वाचलं नाही खलात. आणि ती बातमी त्या शेटने बघितली अशीच त्याला चक्कर आली शेट. आणि मग कसा तरी डॉक्टर आणला सुदैव आणला. पण सुदैव आला की म्हणला मला पहिलं त्या वॉचमॅनकडे घेऊन चाल.
आणि गेला, त्याचे पाय धरले, त्याला लई मोठमोठ्याने रडायला लागला, तो मला वाचवलं, तो मला वाचवलं. आणि आणि मग त्याला मोठा सत्कार ठेवला त्याच्या कंपनी, सगळ्या कंपनीतल्या जेवायला आजूबाजूला मोठा सत्कार ठेवला. तेव्हा काही नाही कळालं कुणाला, शेठला. पण सत्कार बित्कार झाल्यावर दुसरी संध्याकाळी झोपला ना, कायच माझा वाचून भारी असं, काय त्याला माझी कंपनी देऊ का माझं आयुष्य देऊ, काय करू आता, मी संपलो असतो त्यात. पण त्यांनी मला वाचवलं, आता ह्याला काय देऊ काय नाही असं झालं. पण पाहत झोपच यायना ना, ते म्हणलं पण ह्याला हे कळलं कसं, काय प्रश्न आला, हे ह्याला कळलं कसं, ह्याला विद्या कशी आली कुठून. म्हणून सकाळी उठ, झोप नाही रातभर, सकाळी आला गाडीत बसून आणि गेला कॅबिन मध्ये, म्हणले त्यांना बोलवा. आणि कॅबिन मध्ये विचारलं, हे मी झालो, तुझा सत्कार झाला, तुझं एवढं सगळं केलं, हे सगळं बरोबर आहे, पण तुला हे कळलं कसं असं होणार आहे ना. काय म्हणला, ह्याला काय म्हणते, शेठ म्हणते, त्याला म्हणते तर राजा. असला सर्किल खोपडीचा नसा म्हणून तो शेठ झालाय. आपल्यासारखी बसले असते पायपुजी, आहे का नाही. आणि मग त्याला कॅबिन मध्ये म्हणले, तुला हे कळलं कसं, बाबांचा दृष्टांत आहे. आणि त्यांनी सांगितलं, साहेब माझी नाईट ड्युटी असते, आणि काल परवा दिवशी मी नाईट ड्युटीला होतो, आणि त्यावेळेस मी झोपल्यावर मला काय झालं, स्वप्न पडलं, आणि स्वप्नात मला हे कळलं. तो शेठ म्हणला, माझा जीव जरी तो वाचवला असला तरी पण तो ड्युटी काय केलं, झोपलास, ड्युटीवर गेट आउट, कंपनीच्या बाहेर काढला त्याला. कारण ड्युटीवर झोपणाऱ्याला इथं प्रवेश, त्याला तवा शेठ होतो. मग ड्युटीवर झोपलं पाहिजे का जागा राहिलं पाहिजे. एवढं असून बी जो काय झालेले झोपलेले आहेत. म्हणून मावशी एवढा ड्युटी झोपलेले जागे असल्यावर असं करते का, ड्युटी काय झालेले तर झोपलेले, म्हणून त्यांना खरं काय खोटं काय कळण्याचा विवेक नाही. का विवेक नाही तर त्यांना सत्वगुण सोडून गेलेला आहे, त्यांच्यात रजगुण भरलेला आहे, आणि त्या रजगुणाला साथ कुणी दिली, तमगुणाने. आणि त्यांना फक्त भोगविलास आणि पुण्यातून संपत्ती गोळा करायची, म्हणून त्या यज्ञाकडे त्यांच्या दावा. नाही तर ती काय एवढी येडी आहेत काय एवढे पैसे द्यायला, एवढी येडी नाही तर. पण त्यांना तसं ते आसक्ती लागली. पा कोणाशी बोलताना स्वधर्माचा पाडा, प्रत्येक वाक्यात स्वधर्माचे प्रकार किती, वर्ण आश्रम खाली काम्य निषिद्ध प्रायश्चित्त कर्मे, त्यांचे उपसर्गवाद यांचे मोकळे विवेचन करून वाचतो, पण स्वतः मात्र मुळात निषिद्ध कर्म करून अधर्माची खानच उघडतो. हा निषिद्ध कर्म म्हणजे जे वेदांनी करू नको म्हटलंय त्याला निषिद्ध कर्म म्हटलंय, आणि वेदांनी जे करा म्हटलंय त्याला विहित कर्म. पण ते बी कसं पुन्हा काम्य, त्याच्यात इच्छा करून ठेवलंय, केलं की ते काम्य कर्म. आणि निष्काम कर्म का आपल्या वाटेला आलेलं कर्म करायचं, पण त्याच्यात कर्तृत्व भाव घ्यायचा नाही, इच्छा फलाची इच्छा नाही ठेवायची, करत राहायचं. कारण आपण करत नाही, त्या ईश्वराच्या सत्तेने चाललंय, आपण फक्त निमित्त मात्र आहे. हे कळणं म्हणजे विवेक जागृत होणे, आणि हे विवेक जागृत झाला म्हणजे त्याचं सगळं काम फायनल होतं. हा मग कर्म अधर्माची खाण उघडतो, त्या एका अधर्मिकाच्या संगतीने, त्या एका अधर्मिकाच्या संगतीने साऱ्या समाजात फरक आहे. त्या एकामध्ये इतका फरक आहे. हा त्या एका अधर्मिकाच्या संगतीने साऱ्या समाजात पापाचार पिकतो, सगळ्या समाजात. म्हणून बाबा समाजाला नव्हते नाव, तो एक आहे ना त्याची नांगी ठेसायचे बाबा, त्याच्यामुळे जग नाचले म्हणायचे. जगात सामान्य आहे ना, सामान्य जगाला काही नाही, हा तो
स्वतः तसं करतोय आणि तू जगाला तसा करायला लावतोय. अधर्मिकाच्या बघा बघा आणि त्यांना धार्मिक म्हणतात. त्या एका अधर्मिकाच्या संगतीने साऱ्या समाजात पापाचरण पिकतो. पापांचा गगनचुंबी पर्वत होतो. मेरू पर्वत होतो म्हणतो गगनचुंबी पापाचा. मग सध्या काय चाललंय असं का कळतंय तर चूक त्यांची बिलकुलच नाही. चूक फसणाऱ्याचे तो डोळे झाकून चालतोय ना. त्याही एवढं इंडियन पिनल कोड साधू संतांनी एवढे हाडाची काढा रक्ताचं पानं करून आपल्यासाठी करून ठेवलंय, त्याच्याकडे लक्षच नाही कोणाचं सांगा. मग त्या अधर्माच्या प्रखर हल्ल्यात चांगली वाईट माणसे विचार न करता पैसे जमा करून विचार करून का न करता विचार न करता खुशाल एकाच तराजूत घालून मोजली जातात. चांगली वाईट मग एकाच तराजूत सगळा सरचट्टा माल घालून मोजले जातात. तिथं काही नाही. तेव्हा अंतःकरणात अभिमानाला स्थान देऊन ज्ञानाचा अभिमान वाढवितात आणि तिथं मात्र ज्ञानाचा काय करतात अभिमान वाढवितात. मग साधू जनांची निंदा करतात आणि मग साधू काय त्यांची पोल उघड करतो ना. साधू काय केलंय त्याच्यामुळे त्यांची पोल उघड करतोय तर मग त्यांची ती काय करतात निंदा करतात. आणि संत जनांना उपासयुक्त बोलतात. संतांना उपासयुक्त बोलतात. म्हणजे त्यांना जे वाटेल ते बोलतात. म्हणजे अपमान. अपमानयुक्त बोलतात. त्याला काय कळते. ज्ञानेश्वर महाराजाला काय लय गोड बोलत होते. तुकाराम महाराजाला लय चांगलं म्हणत होते. साधू संताला सावधान महाराजांचे काय हाल केले गावात. ते सज्जन होते का मग करणार. हे असं करतात त्यांना साधू संत. जगात सर्व माणसात सर्व वस्तूत द्वेष पाहतात. जगात सगळ्या वस्तूत सर्व माणसात काय पाहतात ते. आणि संत काय करतात सगळ्यांचा काय मागितलंय जे फळांची तया सत्कर्मी सगळ्यांचं फक्त बुद्धी दोष झालाय तेवढा जाऊ दे रे. निवृत्तीनाथाला प्रसाद मागतात मला एवढं होऊन दे की हे यांच्या ज्या बुद्धीत फळ झालाय ना एवढा जाऊ दे. आणि तया सत्कर्मी रत्य चांगल्या कर्माकडे त्यांची रथ वाढू दे हे मागत ज्ञानेश्वर संत. आणि त्यांना एक मग ती पोल उघडी केल्यावर पहा. आणि संत सज्जनांना उपासयुक्त बोलतात. जगात सर्व माणसात सर्व वस्तू दोष पाहतात तरी पण एखादी व्यक्ती निर्दोष स्वभाव निर्दोष आचार विचार असलेली दिसली तरी पण त्याचा उपास करू. मग एखादा चांगला असला ना त्याचा उपास करतात. कारण तो त्याला कळतं ना मग तो त्यांना सोडलं की मग त्याचा उपास करतात ते. त्यांच्यावर खुशाल विचार न करता खोटे आरोप करतात. त्यांच्यावर विचार न करता खोटे आरोप करतात. म्हणून बाबा म्हणते त्यांचं एक तर ऐकायचं नाही तिथून उठून निघायचं. आणि जर ऐकायचंय तर आपल्यात गट्स पाहिजे. खोटं काय सिद्ध करता बोल नाही तर त्याचं ऐकायचं नाही. कान बंद करून घ्यायचं नाही तर तिथून उठून जायचं. आपल्या शास्त्राबद्दल काही कोणी बोलायला लागला आपल्याला जे सत्य कळलंय आणि त्या सत्याबद्दल तो जर चुकीचं काय बोलतोय एक तर तिथं थांबायचं नाही तर मग त्याला तरी हे सिद्ध करून दाखव. मी इथं वाचलंय तू खोटं म्हणतो हे एवढ्या दोन गोष्टी करायच्या. एक तर आपल्या ताकद नाही तर उठून जायचं नाही तिथं बसायचं तर सिद्ध करून दाखव खरं का खोटं. त्या दोन गोष्टी करायच्या. मग आपल्यात नाही आपण उठून जायचं कानाने ऐकायचंच नाही. त्याच्यातच त्याचं सगळं आलं. त्याच्यात सगळं आलं त्याचं. त्याचं नाही ऐकलं म्हणजे ते बोलून कुणाला. तुमच्यामुळेच तो उपासाने बोलतोय आणि तुम्ही उठून गेल्यावर बोललंच कुणाला. ऐकायचंच नाही. ऐकायचं नाही तर ते खरं कसं आहे ते सिद्ध करून दाखव. सांग. त्याच्यावर खुशाल विचार न करता खोटे आरोप करतात
याप्रमाणे ज्ञान अभिमानाला पाप बुद्धीची मोठी बाधा असते. ते तसे का करतात? लोक धर्म करतात पण आतून सगळी पाप बुद्धी म्हणून त्यांना बाधा करत असते. त्यांना पाप करण्याच्या वासनेचा रोग जडतो. पुन्हा त्यांना काय? पाप करण्याच्या वासनेचा रोग जडतो. सहज बोलण्यात देखील सर्व काळ साधू निंदे संबंध बोलतात. सहज बोलण्यात सांगा, सहज बोलण्यात बी साधू निंदे बद्दलच बोलतात. साधू पण बोलण्यात बाकी लय चलाक असतात बर का. म्हणजे सहज तेच करतात. आता समजा चांगलं जरी बोलले आणि चांगलं केलं पण संताच्या विरोधात काम संतांनी बोललेलं नाही कळलं आणि ते करीत राहिले म्हणजे त्यांचं चांगलं करणं सध्या वाईटच, पाप कर्मच. जे हरीला आवडतात, जे रात्रंदिवस हरीची भक्ती करतात त्यांना सर्व काळ हसतात. घ्या पुरावा. जे हरीला आवडतात बरं का, हरी आवडतो असं नाही, हरीला जे आवडतात, जे रात्रंदिवस हरीची भक्ती करतात त्यांना सगळे काय करतात. मग आपल्याला सगळे हसायला लागले तर समजून जायचं आपला काम हो गया. आपल्याला सगळे हसायला लागली की समजून जायचं आपलं काम झालं. त्यांचे गुणदोष बोलून दाखवतात. आणि त्यांचे गुणदोष काय बोलून दाखवणार? व्यावहारिक त्यांच्यातली काही कमतरता आहे का ते लोकांना दाखवित राहणार. आणि व्यवहार जी कमतरता आहे ती प्रारब्धाने भेटत असते, त्यांना हे माहीतच नाही. आणि ती तेवढ्याच त्वरेने बोलतात आमच्याकडे हे, आमच्याकडे ते, आणि ह्याच्याकडे कुठे. त्याच्याकडे जी हरीची भक्ती ना, हरी त्याला आवडतं तेच ह्यांच्याकडे नाही, आणि ह्याच्यासाठी जन्माला आलाय तेच त्यांना माहित नाही. आणि म्हणून ते मग त्यांचे गुणदोष बोलून दाखवतात. त्यांचे गुणदोष बोलून दाखवतात ते जे ब्राह्मण हरिनाम स्मरतात. जे ब्राह्मण, आता तुमच्या डोक्यात असून द्या ब्राह्मण म्हणजे कोण. जे ब्राह्मण हरिनाम स्मरतात त्याला अधर्म म्हणतात. काय जातात तिकडं काय त्याला काय म्हणतात? अधर्म मानतात. कळन का भाऊ? कळन? त्याला अधर्म मानतात. हरी कीर्तनाचा समारंभ ऐकून हे फार मोठे पाप घडत आहे म्हणतात. हे असं हरी कीर्तन ऐकलं की काय म्हणतात? मोठं पाप घडत असं. आता तरी माणसं ऐकत. असा जो कोणी अविधी कर्म करणारा आणि स्वतःला धार्मिक ज्ञानी समजणारा मनुष्य हरिनामाचा निंदा करतो, हरी कीर्तनाविषयी दुष्ट बुद्धी ठेवतो, जो भजनाचा दोषी आहे तो खल दुर्जन आहे असे जाणावे. आपल्याला जे नाव ठेवतात हरी कीर्तन करणाऱ्याला, हरी नामस्मरण करणारा जे नाव ठेवतात ते खल दुर्जन आहे. आणि जगामध्ये त्यांना महाराज म्हणून लोक ओळखतात. जगामध्ये त्यांना काय महाराज म्हणतात. ते शास्त्र म्हणतात ते खल दुर्जन असे. ज्यांनी 8वा श्लोक, ज्यांनी स्त्री देहाची उपासना केली आहे, मैथून सुखाने भरलेल्या ग्रस्त आश्रमाची आपापसात चर्चा करणारे, ज्यात अन्नदान विधी व दक्षिणा नाही असे यज्ञ करणारे, त्या यज्ञाचे ज्ञान नसताना केवळ चरितार्थ साठी पशूंची हत्या करतात. घ्या कोंबड कापा, बकरे कापा, कशातच काही ज्ञान नाही, फक्त स्वतःचा चरितार्थ भागावा म्हणून त्या विद्या करते. म्हणून भागवत वाचलं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, आणि मग त्याची कोंबडे बकरे कापायचे बंद होऊन, आणि मग तो त्याला देव हरीला तो आवडायला लागला. स्त्रींच्या आसक्तीने आतील काम लंपट झालेले लोक मैथुना वाचून जगात दुसरे सुख नाही अशा भ्रमाने काम मूळ झालेले असतात. बस त्यांना त्याच्याशिवाय काही नाही. मग त्यांना माणसाची जन्माला येऊन
पशु पक्षी जनावर त्यांच्यात काय फरक आहे? त्यांच्यात आणि हा सर्व आहार भय मैथून सर्व योनीशी समसमान एवढं सगळ्याला दिलंय. पण मनुष्य योनीत काय? मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे आणि एवढा अधिकार नारायणे कृपावलकने दिला असे त्याचं वाटोळ करायला लागला ना तू तू तसलं काही नाहीच आहे. मग मर तसाच. बाकीचं जे करतो ते फक्त एवढंच करतो तू. हा पा असतात आणि जीवन आवश्यक कर्तव्य म्हणून तात्पुरतेने तत्परतेने जीवन आवश्यक म्हणून तात्पुरतेने स्त्रियांची उपासना करतात. हा या प्रकारे मंद बुद्धीचे लोक शब्दांनी दुसऱ्याची कोणाच्या विषयासंबंधी संवाद करतात. तर मनुष्य जन्मात ही सिद्धी मिळवावी ती ही की अनेक प्रकारच्या भोग स्नांनी अनेक स्त्रिया उपभोगाव्यात. एवढंच त्यांचं डोक्यात, दुसरं काही डोक्यात काही घुसणारच नाही ना. कारण त्यांना सत्वबुद्धी सोडूनच गेलेली त्या दुर्बुद्धीच्या लोकांना. पहा स्त्रियांचे जे तत्काल प्रत्यक्ष सुख आहे जे लोक टाकावयास लावतात ते महामूर्ख आहेत असं त्यांना सांगतात. काही महामूढांनी परमार्थिक साधू म्हणणाऱ्यांनी वैराग्याशिवाय ज्ञान होत नाही. घ्या आता त्यांनी सध्या म्हणले वैराग्याशिवाय ज्ञान होत नाही, ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त नाही म्हणून वैराग्य असावे असे मोक्षाचे आमिष दाखवून लोकांना भोग त्याग करूनच फसवले आहे. आज काय चाललं सांगा? हे करूनच फसवलं आहे लोकांना. सांगा हे कधी सांगितलेलं आहे? हे वाचल्यावर असं होईल का? ज्यांना वैराग्यामुळे त्यागाची उत्कट भावना निर्माण झाली, ज्यांना वैराग्यामुळे त्यागाची उत्कट भावना झालेली आहे असे काही लोक घर शेती पैसा स्त्री पुत्र इत्यादी भोगांचा त्याग करून सर्वस्वाला नागून त्यांच्या दुर्भाग्याने त्यांना वनात हाकलून दिलेले असते. या पळा तिकडं, दुर्भाग्य समजेल तिकडं जे जाते ती कोण आहे? तर दुर्भाग्य पुढे तर येणार आहे. ती गेल्या जन्मातलं पाप भोगते. आणि आपण त्याला म्हणायचो बाबा बाबा. हा अर्थात भोग तो अंतकरणाचा त्याग आहे ना. ते तिकडे जाऊन त्याग होतोय. इथं असलं काय तिकडं असलं काय त्याग करण्याची गोष्टी वृत्तीमध्ये येते. तिथं झालं पाहिजे ते. सांगा बरं. अर्थात भोग त्याग करण्याचा सुकृत पाप कर्मानेच त्यांना ही वनवासाची शिक्षा दिलेली असते. कळालं? करण्याच्या विकृत पाप कर्माने ही वनवासाची शिक्षा दिलेली जाते. त्यांना का मग डोक्यात आणायचे का? नाही, ते पाप कर्मच केलेले म्हणून ते त्यांना दीक्षाच मिळाली त्याची. काय ग्रस्त आश्रमात देव भेटत नाही काय? नाथ महाराज म्हणतात ग्रस्त आश्रमात देव भेटत नाही काय? मग हे वेडे लोक वनाकडे का म्हणून धावतात? पुन्हा ही उरपट सांगायला आहे का नाही? आणि जे संत गेले ते वेगळ्या भावनेने गेले. ते काय असं तुम्हाला लुबाडून काय पैसे लुटण्यासाठी नाही आले. त्यांना त्या छंदात काय ते वेडे म्हणावे का ते बी वेगळे. म्हणजे दोन्ही तसे दोन्ही दिसती. पण मग एकच भाषा धरून चाललं तर मेळ नाही जमायचं. हा सांगा खरोखर देव वनात असता तर हरिण वाघ ससे हे प्राणी दुःख सागरातून का तरुण जात नाही? वनात कमान दुःखातून तरुण जात नाहीत.
आसने घालून केवळ ध्यानाने देव भेटला. असता तर बगळ्याच्या समुदायात तक्षणी का बरे उतरून जात नाही? बगळे बिले बसलेले असतात ध्यानाने. मग आता ध्यान करायचं नाही म्हणतात काही तर. अरे ह्यांना ओळखायचंय, अशा आहेत काही त्याच्याशिवाय तर ते नाही. बघायची उपमा दिली. हा. काही पर्वतांच्या गुहेत एकांतवास करतात, पण विवरातच श्रीहरी भेटला असता तर उंदीर भवसागरातून खरोखरच तरुण गेले असते. काही बिळात जाऊन बसले ते गुहेत, ह्यांच्यापेक्षा उंदर आधीच उद्धरून गेली असते. आणि तसे तरुणही देखील पुन्हा घरोघरी चिवचिव का करतात? कोण? हा, उंदर कमान घरोघरी द्या एवढी पावती, द्या तेवढी पावती. ही कोण आहे तर? चिवचिव चाललंय, चिवचिव. हा, देव कितीतरी सर्वज्ञ आणि चांगला आहे. त्याने मैथुनात सुख आहे हे जाणून परोपकार बुद्धीने श्रीकृष्णांचा जोडा पशु पक्ष्यांचा निर्माण केला. हा, हे लोकांच्या बुद्धीत असं फसवलंय ह्यांनी. मग ते काय येडा होता का देवाने असं करायला? हे साधन दिलंय तुम्हाला का? त्या हरिप्राप्ती भेटण्यासाठी हे तुम्हाला श्रीकृष्णाची जोडी करून पाठवलंय देवाने. सांगा, निर्माण केला त्या देवाला या संन्यासी लोकांनी वेडा मानून. या संन्यासी लोकांनी देवाला काय समजलंय? येडा समजलंय. ही संन्यास घ्यायला निघाले त्या काही उरपटात. ह्याच्यामुळं ना हे जरी तुम्हाला समजा नाही कळत, ह्याच्यावर वाद व्हायला बसला संन्यासाचा, नाही का? पण झालं तरी काही घाबरायचं नाही. आपल्या मागे कोण येत? नाथ महाराज आहेत ना. आपण नाथांचं सांगतोय, आहे का नाही? कैसे झाले करुणी म्हणती साधू. ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.